आमच्या दोघांच्या स्वभावात आणि आमच्या मैत्रीच्या बाबतीत मैत्रीत आम्ही तेव्हा जसे भांडायचो तसेच आम्ही आत्ता भांडतो. आम्ही तेव्हा जसे काय म्हणू आपण रुसवे फुगवे होते तसेच आजही आहेत. त्या बाबतीत आमच्यात काही मॅच्युरिटी आलेली नाही. आता 5 मिनिटांपूर्वी भांडलं तशीच म्हणजे तसंच भांडतो आम्ही. शिव गौरीवाली नोकझोक होती ना तशीच आमच्यात आहे आणि ती आम्हाला आवडते. टाइमपास आम्हाला फार मजा येते. मला असं वाटतं ते खरी नोकझोक होती जे ट्रान्सलेट झाली शिव गौरीच्या कॅरेक्टर. मुलगी ते मला मुलगी मानतात आणि तसंच मीही त्यांना वडील मानते. तर एका वडिलांना आपल्या वडिलांना पद्मश्री मिळालाय, आपल्या वडिलांना महाराष्ट्र भूषण मिळाला आणि ते तेव्हा तो पुरस्कार स्वीकारताना मला काय वाटत होतं हे मी कधीच नाही सांगू शकत. नमस्कार, मी दिलीप ठाकूर. इट्स मज्जा या डिजिटल चॅनलच्या # ठाकूर विचारणार या आमच्या गप्पांच्या कार्यक्रमामध्ये आज आमच्याकडे एक विशेष जोडी आहे. तुम्हालाही कल्पना आहे की एखादा चित्रपट, एखादं नाटक किंवा एखादी मालिका जेव्हा तुफान लोकप्रिय ठरते तेव्हा त्यातील जोडी देखील लोकप्रिय होते आणि रसिक प्रेक्षकांची अपेक्षा असते की ती जोडी पुढच्या काही कलाकृतीमध्ये, समजा एखाद्या नाटकात, एखाद्या चित्रपटामध्ये, एखाद्या मालिकेमध्ये शक्य तितक्या लवकर पाहायला मिळावी. आणि जमलेली जोडी पुन्हा पाहण्यामध्ये रसिकांना नक्कीच रस असतो. अशीच एक जोडी आहे ऋषी सक्सेना आणि सायली संजीव. नमस्कार. ठाकूर विचारणारमध्ये तुमचं स्वागत आहे. काहे दिया परदेस 9 वर्ष झाली आणि आता सागर लढे, दिग्दर्शक सागर लढे यांच्या संसारा सिनेमामध्ये तुम्ही येत आहे. पण 9 वर्ष लागावी सर. सब्र का फल मीठा होत आहे तसं आहे. कारण आम्ही खरंच उत्तम आणि चांगल्यातल्या चांगल्या कलाकृतीची वाट बघत होतो. आम्हाला एकत्र काम करायचं होतं. तर आम्हाला आता आपल्याकडे एकत्र काम आलंय तर करूया, आपण स्क्रिप्ट न वाचता काम करूया असा अजिबात उद्देश नव्हता. कायम आमचं दोघांचंही हे ठरलं होतं की आपण जेव्हा परत कधी काम करू एकत्र तेव्हा आपण चांगलंच काम लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. त्यामुळे खरं तर एवढी वाट बघायला लागली. पण ऑफर तर आले असतील ना? ऑफर आल्या पण काही संहिता इतक्या आवडल्या नाहीत किंवा त्याच्यात बदल करणं आवश्यक होतं. मग ते बदल व्हायला खूप वेळ लागली. मग त्या गोष्टींमुळे ते लेट होत गेला बऱ्याच गोष्टी. पण तुमचा जो चाहता वर्ग आहे त्याचं काय? पण ते इतके प्रेम करतात आमच्यावर की ते थांबायला तयार आहेत सगळे विचारे आणि ते थांबलेत आजही. ते अजूनही थांबले. करेक्ट. पण 9 वर्षामध्ये तुम्हाला एकमेकांमध्ये काय बदल दिसतोय? मला असं वाटतं की जो बदल शाळेत असताना शाळेत असलेल्या मुलाचं 12वी आणि 10वीची बोर्ड एक्झाम झाल्यावर कसं वाटतं तसं असेल कदाचित. थोड्याशा गोष्टी कळायला लागलेल्या असतात पण तरी शिकत असतो. तसं माझं म्हणणं आहे की आम्ही अजून शिकतोय. पण ज्या गोष्टी तेव्हा 9 वर्षापूर्वी माहीत नव्हत्या त्या नक्की आत्ता माहिती आहेत. त्याच्यात आम्ही स्वतः ऋषी म्हणून सुद्धा, मी सायली म्हणून सुद्धा आम्ही स्वतः बदल घडवतोय. ही गोष्ट आपल्याला येत नाही तर ही आपण शिकून घेतली पाहिजे. अभिनय क्षेत्रातली असेल किंवा कॅमेराची पद्धत काय असेल, कुठली लेन्स आहे, या सगळ्या टेक्निकल गोष्टींमध्ये म्हणू आपण, किंवा बॅकग्राऊंड म्युझिकचा कसा फरक पडतो, या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आता आम्हाला आवड निर्माण व्हायला लागली. त्याच्यामुळे आम्ही स्टुडंट्सच आहोत, अजून आम्ही विद्यार्थीच आहोत. फक्त तेच म्हटलं ना मी, शिकत तर अजून शिकतच आहोत. फक्त थोडं शाळेतून आता थोडंसं कॉलेजमध्ये आलो. पण एकमेकांमध्ये काय बदल दिसला? काहीच नाही खरं स्वभावात किंवा आमच्या मैत्रीत काही फरक नाही. काहीच फरक नाही. तशा अर्थाने नाही म्हणायचे. 9 वर्षापूर्वी कसं आपण एक रॉ होतोय, तुम्ही पण थोडे मॅच्युअर्ड आहे. आता तू शिकते अशी म्हटली त्या अर्थाने म्हणाल. आमच्या दोघांच्या स्वभावात आणि आमच्या मैत्रीच्या बाबतीत आम्ही तेव्हा जसे भांडायचो तसेच आम्ही आत्ता भांडतो. आम्ही तेव्हा जसं काय म्हणू आपण रुसवे फुगवे होते तसेच आजही आहेत. त्या बाबतीत आमच्यात काही मॅच्युरिटी आलेली नाही. पण रिस्पेक्ट वाढत गेलाय. थोडंसं रिस्पेक्ट वाढलंय
एकमेकांबद्दल रिस्पेक्ट वाढलाय. कारण दोघांना माहिती आहे की जे जर्नी असते ते सगळ्यांना वेगवेगळी जर्नी म्हणजे करावी लागते. आणि मला माहिती आहे त्याची जर्नी कशी होती, तिला माहिती आहे की माझी जर्नी कशी होती. तर एक रिस्पेक्ट वाढला आहे की कारण ॲज यू ग्रो अप तुम्हाला कळतं की जर्नीज म्हणजे स्वतःची असेल किंवा कोणा वेगळ्याची असेल, जर्नी टफ असते. इट डझंट मॅटर की तुम्ही किती काम करताय काय करताय, पण ते जर्नी असते. जे 9 वर्ष जे जर्नी म्हणजे जे होती ते मला माहिती आहे तिच्यासाठी पण टफ होती आणि माझ्यासाठी पण टफ होती, ते आम्हाला माहित आहे. तर त्या हिशोबाने थोडेसे मॅच्युअर्ड म्हणजे तीही थोडीशी मॅच्युअर्ड आहे आणि मीही थोडासा मॅच्युअर्ड झालो, ते थोडासा फरक पडला. पण तुम्ही एकमेकांची कामं तर पाहत आला असाल ना? येस येस डेफिनेटली. कामाबद्दल काय म्हणशील त्याच्या? त्याचं मी मागे एकदा असं म्हणाले, पण मला तो शब्द खूप आवडतो की एक ठराव आहे कामात आता. आणि म्हणजे मी रिपीटेड कदाचित उत्तर देते किंवा मी परत परत तेच म्हणते, पण तो शब्दच मला खूप आवडतो. त्याच्याशिवाय वेगळं त्याच्या कामाला डिस्क्राईब करण्यासाठी आता माझ्याकडे छान अजून शब्द नाही त्यापेक्षा. पण तो सुकून, तो ठराव त्याच्या कामात आहे आत्ता. आणि तो तेव्हाही होता, पण आम्ही दोघेही अल्लड होतो तेव्हा आणि काम करताना पण अल्लड होतो. पण मला असं वाटतं की ॲक्टर म्हणून तो ठराव समजणं आणि त्याचा वापर करता येणं हे खूप महत्त्वाचं असतं. तर ते त्याच्यात 100%. मीही आधी सांगितलेलं आहे, पण तिला आता जे टेक्निकल गोष्टी आहे म्हणजे कॅमेरा समोर काय करायचं, कसं करायचं, कॅमेरा तुम्हाला कसं बघतो ते तिला कळतं. कारण आधी कायदिया परदेसमध्ये मीही स्ट्रगल करत होतो, असं नाही आहे की मी स्ट्रगल करत नव्हतो, पण तिला एक मोठी स्ट्रगल होती की आता मला माहिती आहे की मी ॲक्टिंग कसं करू, पण मी कॅमेरासाठी काय करायचं ते मी शिकते अजूनही. म्हणजे ड्युरिंग द प्रोसेस म्हणजे मी बघितलं आहे तिला आणि ती स्ट्रगल करत होती, तिने खूप काम केलं त्याच्यावर. आणि आता तुम्ही त्याला बघा, म्हणजे असं आहे की शी नोज इट ऑल. तिला माहिती आहे तिला आता सगळं माहिती आहे. म्हणजे क्लोज शॉट आहे, असा कॅमेरा लेन्स आहे, तर मी कशी दिसणार, मी काय करू शकते कॅमेरासाठी, जे मला म्हणजे इमोट करायचं आहे ते ट्रान्सलेट होईल, तिला आता माहिती. तिला आता सगळं माहिती आहे आणि माझ्यापेक्षा बरं माहिती आहे ते. इवन आय अग्री टू दॅट. आय थिंक दॅट इज वन थिंग तिने कमाल केला. म्हणजे त्यासाठी शी इज वर्क रिअली हार्ड. तू आता म्हणाले की पूर्वी पण भांडणं व्हायची आणि आताही होतात. आताची कारणं? आत्ता 5 मिनिटापूर्वी भांडलो आम्ही. तशीच म्हणजे तसंच भांडतो आम्ही. ते आम्ही काहीतरी गेम खेळत होतो, त्याच्यात तू हे का नाही केलं, मग तू ते का उत्तर नाही दिलं, तूच खलनायक वगैरे, आम्ही काही भांडू शकतो. फ्रेंडली स्पोर्ट्सली. म्हणजे आम्हाला असंच उगाच जी शिवगौरीवाली नोकझोक होती ना तशीच आमच्यात आहे आणि ती आम्हाला आवडते. टाइमपास आम्हाला फार मजा येते. मला असं वाटतं ते खरी नोकझोक होती जे ट्रान्सलेट झाली शिवगौरीच्या कॅरेक्टर. हो, ते खरी नोकझोक होती. तसंच करायचो आम्ही. म्हणजे बाहेर सुद्धा शॉर्टच्या नंतर असंच भांडायचो आम्ही की तुम्हाला क्यू का नाही दिला, मला कळलं नाही माझी लाईन कुठे वगैरे. आणि माझं सोयचं एक शब्द इकडचा तिकडे केलाय, मी फक्त एक शब्द आधी बोलले, नंतरचा शब्द तुला कळू शकतो ना तेवढं, एवढं काय अवघड काय एवढं मराठी वगैरे असं व्हायचं मला. तसंच आहे अजूनही ते. अच्छा, अशी तुमची थट्ट मस्करी आणि भांडण आहेत अगदी स्पोर्ट्सली. म्हणजे सुरू होतं आणि तिथेच संपतं. मग नवीन सुरू होतं ना काहीतरी. भांडण म्हणजे भांडण नाही म्हणू शकत त्याला, नोकझोकच म्हणतात त्याला, भांडण नाही म्हणू शकत. बरं, तू म्हणाली की 9 वर्ष वाट बघत होती की योग्य असा सिनेमा यावा. हा सिनेमा तुम्हाला योग्य असा वाटण्यामागे काहीतरी कारण असेल ना? ऍक्टर म्हणून आपण कायम असं काही ना काही वेगळ्या कामाच्या शोधात असतो, काहीतरी वेगळं कॅरेक्टर आपल्याला करता येईल का या शोधात असतो. आणि खूप कमी लोकांना तसा प्रिव्हिलेज मिळतो की त्यांना हवं असलेलं किंवा काय म्हणू आपण ज्या कॅरेक्टरसाठी आपण मॅनिफेस्ट करतोय फॉर एक्झाम्पल, तर ते आपल्याला मिळालंय तर काय करू शकतो आपण, ते असं खूप कमी लोकांना मिळतं. आमच्या बाबतीत आम्हाला खूप चांगले चांगले कॅरेक्टर मिळाले, पण आता जे आम्ही संसाराच्या मध्ये संसारा या चित्रपटात आम्ही जे काम करतोय तर ते आमच्या दोघांसाठीही
खूप वेगळं कॅरेक्टर मिळालं आम्हाला. खूप रिअल आहे, खूप सटल आहे, खूप साधं आहे, पण ते खूप डिफिकल्ट आहे आणि ते खूप वेगळं आहे. कारण अनेक वेळा साधं आणि सोपं करणं हे सगळ्यात जास्त अवघड असतं. तर त्यात मला असं वाटतं की ती गोष्ट आणि आमच्या दोघांचेही कॅरेक्टर्स, जो शिव आणि गौरीला एकत्र घेऊन काम करायचं, याच्यात पहिला थॉट मला असं वाटतं की हा येतो की आपण एक लव्ह स्टोरी करूया. तर ते तसं नाहीये. तर कदाचित आम्हाला तेच जास्त आवडलं. हॉरर आहे. हॉरर नाही, हॉरर नाहीये. नाही. फॅन्टसी आहे. फॅन्टसी, मायथॉलॉजिकल फॅन्टसी, ॲडव्हेंचर असं काहीतरी जॉनर असेल. हॉरर नाही. पण आम्हाला दोघांना एकत्र काम करण्यासाठी एक लव्ह स्टोरीच लिहायला पाहिजे आणि एक लव्ह स्टोरीतच या दोघांना एकत्र आणलं पाहिजे असा थॉट नव्हता, जे मला जास्त आवडलं आणि आय होप ऋषीलाही ते जास्त आवडलं. मला असं फर्स्ट आय हॅव टू आन्सर्स. मला जेव्हा कळलं की सायली करणार आहे तेव्हा आय वॉज लाईक ओके, मला करायची फिल्म फर्स्ट. सेकंड, ॲज अन ॲक्टर मला ते जे काही कॅप्टन अमेरिका आणि हे सगळं मार्वेल हे सगळं जे असतं जिकडे खूप VFX वापरतात आणि काहीतरी वेगळं क्रिएट करतात, तसं काहीतरी करायचं होतं. आणि या फिल्ममध्ये आम्हाला असं वाटलं की तशी ऑपॉर्च्युनिटी आहे आपल्याकडे, कारण स्टोरी तशी आहे, काल्पनिक आहे सगळं, तर तशी ऑपॉर्च्युनिटी होती आमच्याकडे. तर दॅट वॉज द सेकंड थिंग की मला असं वाटलं की सायली आहे, कॅरेक्टर थोडंसं वेगळं आहे, माझं कॅरेक्टर थोडं ग्रे आहे, आणि ते आम्हाला ते ऑपॉर्च्युनिटी मिळणार की जे मार्वल आणि हे सगळे लोक करतात, VFXचा वापर करतात, काहीतरी वेगळं क्रिएट करतात, ते आम्ही पण म्हणजे आम्हाला पण ते संधी मिळणार, म्हणून मी होकार दिली होती. आता तू VFXचं म्हणतो, आता AI आलेलं आहे, तुला काय वाटतं किती परिणाम होईल आपल्याकडे सिनेमावर? किती परिणाम होईल किंवा त्याचे बेनिफिट्स किती असतील आणि त्याचे ड्रॉबॅक्स किती असतील? म्हणजे प्रोज अँड कॉन्स तर असतीलच, तसं काही नाहीये. मला असं वाटतंय की प्रॉन्स बघायला गेलो तर AI तुम्हाला खूप काही ऑप्शन देऊ शकतो, जे तुमच्या डोक्यात पण नाहीये ते AI तुम्हाला ऑप्शन देऊ शकतं की हे बघा तुम्ही असं पण करू शकता. म्हणजे त्यासाठी म्हणजे असं असू शकतो की टू गेट टू दॅट कन्क्लुजन तुम्हाला 2 किंवा 3 महिने लागतील. AI तुम्हाला 1 दिवसात ते ऑप्शन देणार, म्हणजे सगळं कॅल्क्युलेट करून वगैरे. तर चांगलं आहे असं नाहीये, पण अकॉर्डिंग टू म्हणजे जे जर तुम्ही कम्पेअर केला तर थोडं अवघड पण कधी कधी वाटतं की जर हे म्हणजे आता जिथे आहे AI त्या पुढे वाढलं आणि वाढत गेला तर काय होईल, म्हणजे इंडस्ट्रीचं काय होईल, म्हणजे ओव्हरऑल आर्टचं काय होईल, ओव्हरऑल क्रिएटिव्हिटीचं काय होईल, मग काय खरं आणि काय AI ते आपल्याला म्हणजे डिफरन्शिएट करता येणार नाही. तर त्याची भीती वाटते. पण ॲट द प्रेझेंट मोमेंट मला वाटतंय की AIने आपल्याला खूप ऑपॉर्च्युनिटीज देतात की जर तुम्ही प्रॉपरली वापर केला तर खूप काही करू शकतात ॲट द प्रेझेंट मोमेंट. तुला काय वाटतं याबद्दल? मला असं वाटतं की आपल्याला खूप पर्सनल टचची सवय आहे आणि आपल्याला म्हणजे मानवाला बेसिकली आणि सगळ्या गोष्टीत आपल्याला आपण एक डिस्टन्स आणि एका वेगळ्या जगात राहायचा अनुभव घेतलाय. कोविडच्या काळात एक वेगळंच जग तयार झालं होतं आपल्या आजूबाजूला, जिथे आपण आपल्या लोकांना भेटू शकत नव्हतो आणि काही गोष्टी. तर या पर्सनल टचमुळे मला असं वाटतं की ते AI त्या काही गोष्टींपुरतंच सीमित राहील असं मला खूप वाटतं. नाही, राहायला पाहिजे आणि ते राहीलही, कारण मला बऱ्यापैकी असं वाटतं की ते त्याचा उपयोग भरपूर आहे, त्याचा उपयोग प्रचंड प्रमाणात होऊ शकतो आणि तो योग्य ठिकाणी होऊ शकतो. आपण योग्य ठिकाणी, शेवटी ते AI वापरण्यासाठी शेवटी मानवाचीच बुद्धी लागणार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते त्याच गोष्टींपर्यंत मर्यादित राहील. पण तुला तुझ्या बोलण्यातून एक माझ्या लक्षात येतं की शेवटी इमोशन्स ही जास्त ताकदवान गोष्ट आहे असं खूप आपण अनुभवलं. कोविडच्या काळात सगळ्यांनी अनुभवलं, जे किती प्रॅक्टिकल आणि किती स्ट्रॉंग असू देत, का म्हणू आपण की नाही मी एकटं राहू शकतो, मी हे कोणी काही नाही, सगळ्यांचे इमोशन्स जे सप्रेस झाले होते ते सगळ्यांचे इमोशन्स बाहेर आले कोविडमध्ये. त्यामुळे स्ट्रॉंग गोष्ट इमोशन्स ही आहेच. आणि तीच आपल्याकडच्या ज्या कलाकृती आहेत, समजा मालिका असेल, चित्रपट असेल, नाटक, ह्याच्यामध्ये राहतील असं 100%.
ह्याच्याविषयी तुझा एक विश्वास आहे म्हणजे? 100% मला असं वाटतं की सिरियल्स, मालिका माध्यम हे लोकांच्या इतक्या जवळचं का आहे, कारण ते तुमच्या इमोशन्सलाच हात घालतं, खूप जवळच्या रोजच्या. आणि काही आता संसारा ही गोष्ट वेगळी आहे, कारण संसारा हे काल्पनिक विश्व तयार केलेलं आहे. संसारा हा जो चित्रपट आहे हा पूर्णपणे कल्पनेच्या आधारावर आहे. याच्यातली एकही गोष्ट खरी नाहीये, फक्त कॅरेक्टर्स खरे आहेत, बाकी एकही गोष्ट खरी नाही. पण सिरियलमध्ये तुम्हाला अशा काही गोष्टी किंवा असे काही प्रसंग दाखवतात जे तुमच्या घरात घडतात. त्याच्यामुळे तुम्ही थेट म्हणजे आपल्या घरातल्या इमोशन्सला हात घातलेला असतो. त्यामुळे ते इतकं कनेक्टिंग असतं ना लोकांना. आम्ही जेव्हा जातो लोकांमध्ये तेव्हा सिरियलमुळे का जास्त जवळ वाटतं त्यांना, कारण त्यांचे कधी विषय मांडले जातात. सो ते इमोशन्स खूप कनेक्ट करतात. म्हणजे तुझं जे काम आपण बघत आलेलं आहे ते म्हणजे तुझी ग्रोथ जी आहे त्या तुलनेत तुला तो ऑफर आल्या तसं वाटतं मराठीमध्ये? हो वाटतं ना? हो. अच्छा. जे काही घडलं ते कायद्या परदेसमध्ये पहिली मालिका होती माझी ती. माझं पहिलं या इंडस्ट्रीतलं माझं पहिलं काम होतं. त्याच्यामुळे ते ज्या लोकांनी बघितलं त्यावरून माझ्या काही कामांसाठी निवड झाली माझी. आणि त्यामुळे मला जिम्मासारखे चित्रपट मिळाले. त्यामुळे मला खुष्ट एका पैठणीसारखा चित्रपट मिळाला ज्याने राष्ट्रीय पुरस्कार जिंकला. तर मला असं वाटतं की तू त्या बाबतीत मी लकीच आहे. प्रश्नच नाही, मी खूप लकी. तुला वाटतं का तसं? हे बघा, मला असं वाटत होतं की मी मराठीत जास्त काम करावं आणि मला जास्त काम करायचं होतं. पण हे बघा, म्हणजे आता असं झालं आहे की मी थोडाफार मराठीत बोलू शकतो. तर अशी अपेक्षा जी अपेक्षा होती थोडी चुकीची अपेक्षा आहे. म्हणजे की मी मराठीत काम कसं करू, जर मला मराठीत कळत नाहीये किंवा मी मराठीत बोलत नाहीये तर मला कसं काम मिळणार. आणि जसं मी थोडा पण मी थोडी सुरुवात केली, म्हणजे मराठीत बोलायचं आहे मला, आणि असं मी सुरुवात केलं. जसं मी सुरुवात केली तसं मला खूप काम मिळू लागलं. तर हो, मला माहिती आहे मधल्या काळात 2-3 वर्ष मी गायब होतो, पण दॅट इज बिकॉज ऑफ माय मिस्टेक मला असं वाटतंय. त्या व्यतिरिक्त मला मिळालं आहे, म्हणजे जेवढं एफर्ट्स मी त्यातून तेवढा मला मिळालं आहे असं वाटतं मला. पण तुझा आता आवडता विषय क्रिकेट, कसं एन्जॉय केलं IPL? खूप एन्जॉय केलं मी IPL, खूप एन्जॉय केलं मी. अच्छा, मी राजस्थानचा आहे तर मी राजस्थानला सपोर्ट करतो. त्याचा काही फायदा झाला नाही क्रिकेट लवर आहेस ना तू. पण येस मी IPL खूप एन्जॉय केलं. आणि ऑब्व्हियसली मी RCBला पण सपोर्ट करत होतो, कारण विराट आणि 18th इयर अँड एव्हरीथिंग. आणि मला खरंच असं वाटतं की तो आहे गॉड्स फेवरेट चाइल्ड, असं मला वाटतं. कारण म्हणजे जेव्हा मी क्रिकेट खेळायचो आधी, तर जेव्हा मी क्रिकेट खेळत होतो तेव्हा वाईल ग्रोईंग अप, म्हणजे आमची जे काही जनरेशन होती त्यानंतर जे काही क्रिकेटर्स बाहेर आले, म्हणजे मोठे झाले, ते सगळे विराट कोहलीने सगळ्यांना इन्स्पायर केलं. विराट कोहली हिरो आहे, म्हणजे त्यांच्यासाठी तो हिरो आहे. एक पूर्ण जनरेशन त्यांनी इन्स्पायर केली आहे. तर होता एक मोठा पॉइंट होता की त्याला एक कप राहिलाय, म्हणजे एक कप नाही मिळालाय. का नाही मिळालाय? तर IPL वॉज व्हेरी इमोशनल ऑल्सो फॉर मी. म्हणजे त्याआधी रोहित शर्मा आणि विराटने रिटायरमेंट घेतलं, दॅट वॉज व्हेरी पर्सनल फॉर मी. म्हणजे कारण माझी लाईफ जे आहे ते कंटिन्युअसली रिलेटेड आहे, क्रिकेटशी रिलेटेड राहिली, क्रिकेट रिलेटेड आहे. तर जेव्हा सचिनने रिटायरमेंट घेतलं होतं तेव्हा मला असं वाटलं होतं की अच्छा, सचिनने रिटायरमेंट घेतलं म्हणजे आता आपला जे बचपन होतं, जे आपलं बचपन म्हणतात, बालपण नाही, बचपन पण ठीक आहे, जे आपलं बालपण होतं ते आता संपला. म्हणजे सचिनने रिटायरमेंट घेतलं. आणि आता जेव्हा विराट कोहली आणि रोहित शर्माने रिटायरमेंट घेतला तेव्हा पण मला तसंच वाटलं, खरंच तसंच वाटलं की आता सचिनचा काळ होता ते संपलं. मला कळलं की बचपन संपलाय, म्हणजे बालपण संपलंय. आता म्हणजे काय ते आता काय बघा, करेक्ट आहे. म्हणजे नवीन हिरो कोण? नवीन हिरो नाही, म्हणजे इवन इन माय लाईफ आयुष्यामध्ये बदल झालाय. म्हणजे दिस इज अ इंडिकेशन, मला असं वाटतं खरंच. अच्छा, की दिस इज द इंडिकेशन, म्हणजे की आता विराटने पण रिटायरमेंट घेतलाय, रोहितने पण रिटायरमेंट घेतलाय. विराट म्हणजे जेव्हा मी क्रिकेट खेळायचो तो 1 वर्ष सिनियर आहे. अच्छा. आणि मी बॉलिंग पण केलंय म्हणजे विराटला वगैरे. ते
जेव्हा मी खेळायचो तेव्हा बॉलिंग वगैरे पण केलंय. म्हणजे रणजी खेळलाय का तू? रणजी नाही, मी अंडर 22 17 रणजी म्हणजे सिनियर लेवल, सिनियर नाही बरोबर केलंय आहे. मी. तर हो, माझ्यासाठी खूप इमोशनल होता, म्हणजे खूप इमोशनल मोमेंट होता जेव्हा त्यांनी रिटायरमेंट डिक्लेअर केला. कारण काय म्हणू मी, म्हणजे युथ जे आहे, मला खरंच असं वाटलं की त्यांनी जर रिटायरमेंट घेतलंय तर काय ते आधी ते बालपण संपलं होतं, आता काय युथ संपलंय का? खरंच असं वाटलं मला, आतून खरंच असं वाटलं. तर इट इज इमोशनल, म्हणजे क्रिकेट आहे, म्हणजे रिलेटेड आहे, माझ्या आयुष्यात आहे क्रिकेट. पण आता बेंगलोरमध्ये जे झालं क्रिकेटचं सगळं, व्हेरी सॅड, खूप सॅड आहे. आणि म्हणजे लोक आले होते सेलिब्रेट करायला आणि असं घडलं. दिस इज व्हेरी सॅड. म्हणजे आता काय बोलायचं, म्हणजे कोणाला ब्लेम करायचं असं झालंय की काय बोलायचं याबद्दल. असं झालं, म्हणजे जे झालं ते दॅट शुडंट हॅव हॅपन्ड. म्हणजे खरंच लोक खुश होते, सेलिब्रेट करायला आले होते. आणि बँगलोरची जे क्राऊड आहे आणि जे फॅन फॉलोइंग आहे बँगलोरची, ती वेगळीच आहे. हो, पहिल्यापासून आहे, अगदी पहिल्यापासून आहे. आणि ते लोक वेट करत होते, 18 वर्ष वेट करत होते, 18 किंवा 18 वर्ष वेट करत होते. बरोबर आहे. मग असं घडलं, दॅट इज व्हेरी सॅड. आय डोंट नो व्हॉट टू से. पण तुमच्या दोघात क्रिकेटवर चर्चा होते? फार अशी नाही झाली, पण असंच काहीतरी IPL किंवा ह्याच्याबद्दल कधीतरी त्या वेळेत आम्ही भेटलो असू तर होते. IPL देख रहे थे, कोई तो मैच साथ में देख रहे थे. कुठला मॅच होता? अलीबाग से आते हुए कौन सा चालू था? क्रिकेट देख तो रहे थे हम गाड़ी में. मैं तो देखते ही रहता हूँ. नहीं माझ्या मोबाईलवर चालू होता मॅच. इफ यू रिमेंबर, आपण गाडी डिसेंबरला काय चालू होतं? वर्ल्ड कप 2020? मला आठवत नाही, पण आम्ही बघत होतो. आम्ही कुठली तरी मॅच बघत होतो 2023 गाडीतून येताना. काहीतरी आम्ही CTC चॅम्पियन्स ट्रॉफी, मला माहिती आहे, पण काहीतरी बघत होतो. तुला मी सांगते, आपण बघत होतो एक कुठली तरी मॅच, पण तेवढंच मला असं वाटतं. पण अदरवाईज आम्ही असं बसून क्रिकेट बद्दल बोलणं वगैरे असं नाही. पण मला माहिती होतं की तो क्रिकेट खेळायचा आणि आम्ही त्याबद्दल वगैरे बोललोय त्या दरम्यान, पण अदरवाईज नंतर असं काही. बरं, त्याचं हे झालं 4 जून अशोक सराफ यांचा वाढदिवस. आणि मला माहिती आहे की अशोक सराफ यांच्याविषयी तू एक अख्खा एपिसोड एवढी मुलाखत देऊ शकते. मग आपण तो एक अख्खा एपिसोड वेगळा करूया. तर आता 4 जून नुकतंच झालेलं आहे. म्हणून आता काय तू म्हणजे त्यांचा अभिनय, एक व्यक्ती, एक तुझ्यासाठी एक आदरयुक्त व्यक्तिमत्व, काय सांगशील? मी खरंच सांगते तुम्हाला अगदी स्पष्टपणे आणि अगदी मनापासून की खरंच त्याच्यासाठी अख्खा एपिसोड पण कमी पडेल. त्यामुळे एक पटकन 2 मिनिटात वगैरे मी काय बोलणार त्यांच्याविषयी किंवा जास्त वेळ घे. तर नाही, जास्त वेळ म्हणजे मला खरंच, मी जर आज सांगायला बसले तर माझ्याकडे इतक्या गोष्टी आहेत ज्या माझ्या रोजच्या आयुष्यात, फक्त अभिनय क्षेत्रात नाही, रोजच्या आयुष्यात त्यांच्यामुळे फरक पडलाय. माझ्या प्रत्येक म्हणजे वागणुकीत, माझ्या रोजच्या आयुष्यात, त्यानंतर माझ्या अभिनयात, माझ्या लोकांकडे बघण्याच्या दृष्टिकोनात आणि सगळ्याच गोष्टींमध्ये. त्याच्यामुळे ते खऱ्या अर्थाने आपले सगळ्यांचे महानायक आहेत आणि सगळ्यांसाठी त्यांनी इतकं मोठं काम करून ठेवलं आहे. आपल्या सगळ्यांसाठी पद्मश्री मिळाला आहे, महाराष्ट्र भूषण मिळालेलं आहे. मला असं वाटतं की हे सगळे अवॉर्ड्स, म्हणजे जे सगळे अवॉर्ड्स आहेत ते सगळे त्यांना मिळावेत अशी माझी मुलगी म्हणून त्यांची माझी मनापासून इच्छा आहे. आणि मी सांगू नाही शकत, एक मुलगी, ते मला मुलगी मानतात आणि तसंच मीही त्यांना वडील मानते. तर एका वडिलांना, आपल्या वडिलांना पद्मश्री मिळालाय, आपल्या वडिलांना महाराष्ट्र भूषण मिळाला आणि तेव्हा तो पुरस्कार स्वीकारताना मला काय वाटत होतं हे मी कधीच नाही सांगू शकत. त्यामुळे मी आत्ता एवढंच सांगू शकते की मी प्रचंड ब्लेस्ड आहे. म्हणजे मी खूप भाग्यवान आहे. माझ्यावर देवाची इतकी कृपा आहे की अशी व्यक्ती, अशी इतकी ग्रेट व्यक्ती, ती मला त्यांची मुलगी, म्हणजे मला मुलगी मानतात ते, आणि तितक्याच प्रेमाने ते मला सांभाळतात, वाढवतात आणि बोलतात माझ्याशी. त्यांनी नुसतं मला
हाय कशी आहेस, काय बरं आहे ना बाळा, असं जरी म्हटलं असतं कधीही माझ्या अख्ख्या आयुष्यात, तरी मी धन्य झाले असते. पण ते लिटरली मला त्यांची मुलगी मानतात आणि ती म्हणजे मी सांगू नाही शकत की किती प्रेम करतात. तर मी म्हणजे अजून कायच मागू शकले असते देवाकडे. माझे आई वडील जे आहेत, माझे बाबा आणि माझी आई, त्यांच्या इतकं कोणीतरी माझ्यावर प्रेम करते, इतकं निस्वार्थ प्रेम करते, ही भावना फार वेगळी आहे. त्यामुळे छान वाटतं. आता आपण रॅपिड फायर घेतोय. हो. थोडं डिटेल बोललीस तरी चालेल. तू छान बोलतेस, तू तर अतिशय चांगला, तुझं मराठी मला आवडलं. नाही तू म्हणजे खरंच तू एवढ्या काही वर्षामध्ये चांगलं मराठी आहे तुझं, आणि मुंबईत राहायचं म्हणजे मराठी आलं पाहिजे म्हणतो ती. पहिलं तुला जयपूर की मुंबई? मुंबई. 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 नाशिक की मुंबई? मला नाशिकमध्ये असतानाही मुंबई वाटायचं, त्यामुळे मुंबईच. पण नाशिकची आताची वाढ फार वेगळी आहे, चांगली आहे, छान आहे. पण मला लहानपणापासून मुंबईत यायचं होतं, त्यामुळे मुंबई. फतेह शिकस्तचा फतेह खान की शेर शिवराजचा फजल खान? फतेह शिकस्त माझा पहिला चित्रपट होता. हां, त्यामुळे इट इज ऑलवेज गोइंग टू बी स्पेशल, नो कम्पॅरिझन. येस. बस्ताची स्वाती पवार की झुम्माची कृतिका जोशी? दोन्ही म्हणेन मी, कारण त्याच्यात शेतकऱ्याच्या मुलीचं काम करायला मिळालं, त्यामुळे बस्तामधले स्वाती मी वगळू नाही शकत. आणि जिम्माच्या कृतिकाला भरभरून प्रेम दिलं, त्यामुळे कृतिका सुद्धा. मी तुला मागे पण म्हणालेलं की बस्ता म्हणजे खऱ्या अर्थाने मनोरंजक सिनेमा, जी काय क्युरिओसिटी वाढवतो तो सिनेमा. मेकअप रूम्स की व्हॅनिटी? मला दोन्ही नाही आवडत. मला बाहेर खुर्ची घेऊन बसायला आवडतं मोठ्या. कम्पॅरेटिव्हली व्हॅनिटी असं वाटतं मला. मी नाही बसू शकत ते बंद करून. माझा मेकअप झाल्या क्षणी मला बाहेर जायचं असतं. म्हणजे मोकळं वातावरण तुला जास्त आवडतं. इनडोअर शूटिंग की आउटडोअर लोकेशन? आउटडोअर. काही खास कारण? आउटडोअर म्हणजे आउटडोअर शूटिंग मध्ये एक स्पेशल, म्हणजे जिकडे तुम्ही शूट करता ना, ते तुम्हाला एक स्पेशल म्हणजे एक वातावरण मिळतं तुम्हाला. कॅरेक्टरला सुद्धा एक स्पेशल वातावरण मिळतं. आणि त्याच्यात म्हणजे मला असं वाटतंय स्पेसिफिकली की ऍक्टरना खूप फायदा होतो जेव्हा तुम्ही आउटडोअर शूट करता. वेगळ्या ठिकाणी जायला मिळतं, त्यामुळे डेफिनेटली एक नवीन ठिकाण पाहायला मिळते. अगदी सोपं. फोटो सेशन की पापाराजी? दोन्ही नाही. हां, नाही, दोन्हीही नाही. फोटो सेशन पण नाही आवडत मला, पापाराजी पण. पापाराजीचे मागे लागतात ते नाही आवडत. तुझं काय? मला फोटो सेशन्स आवडतात, कारण मी खूप ब्रँडसाठी करते. मला आवडतात फोटो सेशन्स. एखादं आठवणीतलं? आता त्या ब्रँड्सची नावं नाही घेऊ शकत, पण ज्वेलरीच्या ब्रँडसाठी केलं होतं आता, त्यामुळे मला मजा येते. सॅटर्डे नाईट फॅमिली सोबत की फ्रेंड सोबत? मला आता सध्या जास्त फॅमिली बरोबर राहायला आवडतं. सेम सध्या फॅमिली बरोबर चेंज झालाय ते. आधी वेगळं होतं. अच्छा, ड्रायव्हिंग सीट की बॅक सीट? ड्रायव्हिंग. साईड सीट? ड्रायव्हिंग सीट. ड्रायव्हिंग सीट ऑलवेज. काही खास कारण आहे? कॉन्फिडन्स. मला खूप आवडते गाडी चालवायला एक तर, हां, आणि दुसरी गोष्ट मी फार कोणाच्याच नाही, ऑलमोस्ट कोणी गाडी चालवत असताना मी बाजूला फार नाही बसू शकत. जर मी ड्रायव्हिंग सीटला नसलो तर बॅक सीट. सेल्फी की ऑटोग्राफ? नाही, मला त्यांना भेटायला आवडतं. मला दोन्ही करायला नाही आवडत खरं तर. हां, म्हणजे फॅनशी त्यांना काय आवडतं त्याच्यावर डिपेंड करतं. ते त्यांना विचारलं पाहिजे. ऑटोग्राफ की सेल्फी? ऑटोग्राफ की सेल्फी हे त्यांच्यावर डिपेंड करतं की त्यांना काय हवंय, त्यांना काय आवडतं. फॅन सोबत कम्युनिकेट करायला जास्त आवडतं. येस. गप्पा मारतो आम्ही बरेच. छान वाटतं अगदी. अनेक नवीन गोष्टी कळतात की त्यांच्या डोक्यात आपल्याबद्दल काय ते येतं. नाही तसं नाही, पण ओव्हरऑल एक माणूस म्हणून गप्पा मारायला आवडतात. कोणीतरी वेगळं भेटतं, त्यांचे एक्सपिरियन्स ते काही ना काही सांगत असतात, किंवा कधी कोणी असं भेटतं की जे खूप वेगळ्या क्षेत्रात काम करत असतात, मग ते जाणून घ्यायला आवडतं, त्यामुळे छान असतं. हां, व्हेरी गुड. मला असं आवडलं, म्हणजे ही ग्रोथच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. नवीन शिकता येतं ना. एक भेट एकच असते, पण ती कधी सांगून जाते, एखादं वाक्य किंवा एखादा अनुभव. दाल बाटी चुरमा की गट्टे? दाल बाटी चुरमा. गट्टे मला अजिबात आवडत नाही. गट्टे मला माहिती आहे राजस्थानची डिश आहे. हा, ते राजस्थानची डिश आवडत नाही गट्टे. मला माहित नाही का, पण मला अजिबात आवडत.
म्हणजे घरी जेव्हा गट्टे बनतात ना, म्हणजे आता तर नाही, पण जेव्हा मी जयपूरला होतो आणि जेव्हा गट्टे व्हायचे घरी, तर माझ्यासाठी काहीतरी वेगळं व्हायचं. मी नाही खात गट्टे, मला नाही आवडत, मला ते प्रकारच नाही आवडत की काय असतं ते, कारण आम्ही नाही खाल्लंय म्हणून म्हणतो. मी सांगते तुम्हाला, ग्रेव्ही भाजी आहे ज्याच्यात बेसनाच्या काही आपल्याकडे सांडगे जसे वाफवून भाज्यांमध्ये घातले जातात, तसे बेसनाचे एक लांब असे हे केलं जातं, त्याला कट करून त्याचे गट्टे म्हणजे छोटे छोटे तुकडे करतात आणि ते त्याच्यात टाकतात. उकडवलेले असतात, ते बॉईल केलेले असतात. उकडवलेले बॉईल नाही, स्टीम केलेले असतात, बॉईल नाही, स्टीम केलेले असतात आणि त्याच्यात ते उकळवतात. तर शेव भाजीसारख्या प्रकारे, पण ते उकडलेले गट्टे असतात, त्याच्यात शेव नसते. शेव भाजी चांगली असते, मी एक्सप्लेन करणार. पण तू सांडग्याची भाजी खा, म्हणजे वड्यांची भाजी, जी महाराष्ट्रात फेमस आहे आणि जी प्रकार गट्टे नाही म्हणता येणार, पण ते उन्हाळ्यात वाळवलं जातं, असे हाताने असे वडे घातले जातात उन्हाळ्यात. त्याची भाजी खूप छान लागते. ते वाळत घालतात ना तिकडे, त्याला ते मंगोडी म्हणतात. अच्छा, मंगोडी ते वेगळं. मंगोडी ठीक आहे, ओके. गट्टे मला नाही आवडत. घेवर की कचोरी? कचोरी. हा, म्हणजे मला असं गोड पदार्थपेक्षा थोडंसं असं सॉल्टी वगैरे जे आहे ना, भूक लागायला लागली. हा, हे ऐकूनच भूक लागली. बरं, वडापाव की चिवडा? वडापाव. पण नाशिकचा चिवडा तर एकदम फेमस आहे. नाही, वडापाव इथे स्पेशल आहे तुझं काही? वडापाव. घरचा डबा की सेटवरचं जेवण? घरचा डबा एनी टाइम. हे काय नाही, चुकीचा प्रश्न आहे. घरचा डबा एनी टाइम. सेटवर नाही, घरचा नाही. सेटवर पण उत्तम जेवण असतं, पण घरचा. लास्ट विचारतो, सिंगल स्क्रीन, मल्टिप्लेक्स की OTT? सिंगल स्क्रीन. जे एक्सपिरियन्स, सिनेमाचा एक्सपिरियन्स जे सिंगल स्क्रीन मध्ये मिळतं तुम्हाला, ते कुठेही नाहीये. मी आता थोडा विचार केला आणि मला खरंच असं वाटतंय की जे एक्सपिरियन्स, सिनेमाचा एक्सपिरियन्स जे तुम्हाला सिंगल स्क्रीन मध्ये मिळतं, ते मल्टिप्लेक्स मध्ये नाहीये, OTT वर तर नाहीच आहे. तर सिंगल स्क्रीन. एखादा जयपूरची आठवण सांगशील? जोधपूरची सांगणार मी. जोधपूरची. कहो ना प्यारे मी बघितलं होतं. नसरानी थिएटर असं एक आहे, मोठा थिएटर आहे. आता मला माहित नाही आहे की नाही, किंवा ते काही कन्वर्ट झालाय मल्टिप्लेक्स मध्ये, ते मला काहीच माहिती असेल ते. हा, मे बी. पण मोठा थिएटर, मोठा पडदा, एवढे लोक आणि सगळे इन्व्हॉल्व. जेव्हा सगळे लोक एवढे मोठे थिएटरमध्ये इन्व्हॉल्व असतात ना, एक सिनेमा बघत असतात, तेव्हा जे ॲटमॉस्फिअर क्रिएट होतं ना, ते कुठेही नाही. म्हणजे लगानचा एक्सपिरियन्स, अल्टिमेट एक्सपिरियन्स. मी हूट केला होता, म्हणजे की नाही जिंकणार, आपण जिंकणार वगैरे, हे सगळं मी एक्सपिरियन्स केलं आहे, कारण तो सिंगल स्क्रीन थिएटर होतं. मॉब पिक्चर बघणं. आता मल्टिप्लेक्स मध्ये तुम्ही ते नाही काढू शकणार आणि तुम्हाला तसं मिळणार पण नाही, तसा एक्सपिरियन्सच नाही मिळणार. सिंगल स्क्रीन टाळ्या आणि शिट्या. येस, ऑब्व्हियसली. खाली 25 वर्ष झाली कहो ना प्यारेला. 2000चं पिक्चर आहे. करेक्ट. जानेवारी 2000 आणि जून 2001. 15 जून. कमाल एक्सपिरियन्स. मला कहो ना प्यारे आणि लगान हे सगळं म्हणजे प्रॉपरली लक्षात आहे. तुझा सिंगल स्क्रीनचं? नाशिकला होतं ना सिंगल स्क्रीन? मी पाहिलेला नाहीये सिनेमा, त्याच्यामुळे याचं उत्तर मी सिंगल स्क्रीन. आता एखादी उरली असेल तर त्याच्यात पाहून बघ मी ती. पण मल्टिप्लेक्सचा तुझा अनुभव आहे? बरं, मी नाही सिंगल स्क्रीन मध्ये पाहिला सिनेमा, त्यामुळे मल्टिप्लेक्स. OTT नाही. तर असे हे दोघे, ऋषी सक्सेना आणि सायली संजीव, आपण छान गप्पा केल्या, मनमोकळ्यापणे उत्तरं दिली. अर्थात आपली मुलाखतींची मालिका होईल इतकं आपण बोलू शकतो. शिकण्याची जी भूमिका, भावना, दृष्टिकोन तुमचा आहे, याचं मला खास कौतुक आहे आणि ते असायलाच पाहिजे. आणि तुम्ही नॉर्मल त्या पद्धतीने, जसं मगाशी पण मी याच्याशी गप्पा मारताना लक्षात आलं की इट्स अतिशय कूल, कम्फर्टेबल आणि कॉन्फिडंट. तू तर नेहमी आपण असं भेटतोच. तुम्ही आज इट्स मज्जा या आमच्या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार या आमच्या शोमध्ये आलात. तुमचे खूप खूप धन्यवाद. आमची पुढची सेलिब्रिटी कोण असणार याची तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल. धन्यवाद.
मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.